चिंचवडचा बटरफ्लाय पूल 29 कोटीचा 39 कोटीला. प्राधिकरणातलं गदिमा नाट्यगृह मूळचं 32 कोटीचं 96 कोटीला. भामा आसखेड धरणामध्ये जॅकवेलचं काम 120 कोटींचं 150 कोटींना. शाहूनगरला बहिणाबाई चौधरी जे पक्षी उद्यान आहे, सर्पोद्यान आहे, ते काम मूळचं 15 कोटीचं 25 कोटी, आता जवळपास 60 कोटींना. कोटीच्या कोटी उड्डाण आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये प्रचंड लूट चालू आहे. नमस्कार मित्रो, अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आताचा विषय पिंपरी चिंचवड शहरातील, पिंपरी चिंचवड महापालिकेमधील भ्रष्टाचाराचा आहे. प्रचंड मोठी लूट आहे, प्रचंड मोठी, प्रचंड म्हणजे त्याला काही मर्यादाच नाहीये. म्हणजे जवळपास 30-40% अशी अपेक्षा, 30-40%च्या पुढेही ती लूट आहे. गेल्या 3-4 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. तो विषय कशाच्या निमित्ताने आला? विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरराव जगताप यांनी चिंचवड गाव ते थेरगाव या दरम्यान पवना नदीवरती जो बटरफ्लाय पूल उभा केला जातो त्या संदर्भातला प्रश्न विचारला होता की हे काम 3 वर्षापासून सुरू आहे. 29 कोटीचं काम आता जवळपास 39 कोटी 74 लाखापर्यंत गेलेलं आहे. या कामाला विलंब का झाला? त्या ठेकेदाराच्या संपूर्ण कामाची चौकशी केली जावी, कामाचा दर्जा तपासला जावा. त्या ठेकेदाराने उशीर केला म्हणून त्याला काळ्या यादीत टाकावं आणि ओव्हरऑल संपूर्ण प्रकरण जे आहे त्याची चौकशी व्हावी. विधिमंडळामध्ये या संदर्भातल्या प्रश्नावरती मंत्री माधुरी मिसाळ यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. फार उत्तम, 1 नंबर काम झालं. यातून चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल. प्रश्न असा आहे, फक्त चिंचवडच्या बटरफ्लाय उड्डाण पुला, ज्या नदीवरच्या पुलाच्या वाढीव खर्चाची चौकशी असं नाहीये. भाजपचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये 4 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आहेत, शंकर जगताप आहेत, महेश लांडगे आहेत, अमित गोरखे आहेत, उमाताई खापरे आहेत, अण्णा बनसोड असे एकूण 5 आमदार शहराला लाभले आहेत. मला तर वाटतं पिंपरी चिंचवड महापालिकेतील जो काही भ्रष्टाचार झालेला आहे 2-4 वर्षामध्ये त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी या 5ही आमदारांनी चालू विधिमंडळात केली पाहिजे. विधानसभेतही प्रश्न उठवले पाहिजेत आणि विधान परिषदेतही आले पाहिजेत. फक्त चिंचवड बटरफ्लाय पुलाचा हा एकच विषय चौकशीचा नाहीये. बहिणाबाई सर्पोद्यान, ज्याला आपण बहिणाबाई चौधरी उद्यान म्हणतो शाहूनगरचं, तर त्या उद्यानासाठी नूतनीकरणासाठी ते उद्यान 8 वर्षापासून बंद आहे. सुरुवातीला 15 कोटी खर्च केला, नंतर त्याच्यावरती तो खर्च 15 कोटीचा 24 कोटी 32 कोटीपर्यंत गेला. आता पुन्हा त्या उद्यानावरती अजूनही ते नूतनीकरण अपूर्णच आहे म्हणून आणखीन परत 32 कोटीचा 24 कोटीचा खर्च त्याच्यावरती होणार आहे. जवळपास 60 कोटी रुपये खर्च करतायत. इतका प्रचंड खर्च आहे. 8 वर्ष उद्यान बंद आहे. मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो, पाहिलं काय परिस्थिती आहे. आताचे महापालिका आयुक्त प्रशासक जे शेखर सिंह आहेत ते सुद्धा इथे आल्या त्यांनी व्हिजिट केली. कामाच्या दर्जाविषयी प्रचंड त्यांनी ताशेर ओढले, चौकशीचे कुठले आदेश दिले नाही. उलट आता 24 कोटीचं आणखीन ऍडिशनल काम काढलेलं आहे. 8 वर्षापासून उद्यान बंद आहे. प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. याची सुद्धा चौकशी विधिमंडळात झाली पाहिजे. गदिमा नाट्यगृह प्राधिकरणातील नागरिकांसाठी गदिमा नाट्यगृह दसरूखुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. नाट्यगृह सुरू झालं वर्षापूर्वी. परिस्थिती काय आहे? या नाट्यगृहाच्या बांधकामाला जवळपास 4-5 वर्ष लागले. सुरुवात होती 30 कोटी 32 कोटी 35 कोटी असं करत 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 हे नाट्यगृह जवळपास 96 कोटी रुपये खर्च झाला. 96 कोटी, नॉट अ जोक. याच्यामध्ये शहरामध्ये अशा प्रकारची 4 नाट्यगृह झाली असती. 96 कोटी रुपये खर्च झाला, पण त्या विषयावरती अजिबात वाच्यता व्हायला नाही. खरं तर ह्या नाट्यगृहाच्या बांधकामाची सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या खर्चाची त्याची पण सखोल चौकशी विधिमंडळामध्ये मागणी केली पाहिजे आहे. आमदारांचं ते काम आहे. नाट्यगृह बांधलं, 96 कोटी खर्च केला, परंतु तिथे नाटकच होत नाही. का? तर ते नाट्यगृह नाटकांसाठी पूरक नाहीये. त्या नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये जे रिपोर्ट आलेले आहेत तिथे अर्धवर्तुळाकार स्टेज असल्यामुळे तिथे नाटक सादर करता येत नाही. साऊंड सिस्टीम बरोबर नाही, बैठक व्यवस्था बरोबर नाही. म्हणजे इतका मोठा खर्च करूनही ते नाट्यगृह फ्लॉप शो ठरलेला आहे. महापालिकेचा इतका प्रचंड मोठा खर्च ही भ्रष्टाचाराचं अत्यंत मोठं उदाहरण आहे या शहरातलं.
मूळ खर्च होता किती, गेला कुठे. त्याच्याशिवाय आणखीन उदाहरणं सांगायची झाली तर भोसरी, चिखली, कुदळवाडी, भोसरी, चिखली, चरोली या भागाला पाणी पुरवठ्याची एक मूळ योजना आहे. त्याची निविदा होती 64.65 कोटी रुपयांची. ही निविदा 114.26 कोटी पर्यंत वाढली. विचार करा, जवळपास दुप्पट वाढलेली आहे. म्हणजे आयुक्त शेखर सिंग यांनी त्याला बिनबोबट मान्यता पण दिलेली आहे. या शहरामध्ये चिखली, मोशी, इंद्रायणनगर, भोसरी भागाला पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. 64 कोटीचं काम 114 कोटींना जाते. बटरफ्लाय पुलाचं 29 कोटीचं काम 39 कोटीला जातंय. बहिणाबाई सरपोद्याचं मूळ काम 15-20 कोटीचं ते जवळपास 60 कोटीपर्यंत वाढतंय. नाट्यगृहाचा खर्च मूळचा 37 कोटीचा 95-96 कोटीपर्यंत वाढतंय. पवना जलवाहिनी गेल्या 11 वर्षापासून 12 वर्षापासून बंद आहे, जिथे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं जमीन अधिग्रहणाला विरोध करण्यासाठी. ती 3 शेतकऱ्यांचा नाहक तिथं बळी गेला. स्मार्ट सिटी मधला तो विषय असा आहे की केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 25%, महापालिका 25%, अशा प्रकारे 1149.23 कोटीमध्ये ही भागीदारी होती. पण नंतर जो वाढीव खर्च झाला 229 कोटीचा, त्याच्यामध्ये केंद्र राज्य सरकारकडून 1 रुपया मिळणार नाही. तो सगळा भुर्दंड महापालिकेला पडणार आहे. म्हणजे 229 कोटी रुपयांचा तिथेही फटका बसतोय. वाढीव खर्च केला. परंतु त्यात इंटरेस्टिंग प्रकार असा आहे, जवळपास स्मार्ट सिटी मधली 32 कामं आहेत. त्यातलं काही कामांचा नुसतं आपण एक वानगी दाखल तुम्हाला सांगतो. त्याच्यातले केबल टाकल्यात, ऑप्टिकल केबल शहरामध्ये 700 किलोमीटरच्या टाकलेल्या आहेत. 150 किलोमीटरच्या केबल बंद आहेत. 400 कोटी रुपये खर्च झाला. खर्च सगळा पाण्यात गेला. शहरामध्ये संपूर्ण शहर सीसी कॅमेऱ्याच्या खाली आणायचं म्हणून सुरुवातीला त्यांनी 2093 सीसी कॅमेरे बसवले. ते कॅमेरे बंद आहेत, बंद आहेत. नंतर आता पुन्हा ऍडिशनल खर्च काढले आणि त्याच्यामध्ये आणखी 2,500 कॅमेरे. सुरुवातीचा 200 कोटी, नंतरचे 250-300 कोटी. सगळा खर्च पाण्यामध्ये. सीसी कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण शहर येणार, इथली गुन्हेगारी आटोक्यात येईल, इथली वाहतूक कंट्रोल होईल, वगैरे वगैरे सगळं स्वप्न होत राहिलं. सीसी कॅमेऱ्याचं काम हे कमांड कंट्रोल सेंटर जे आहे निगडीला, मधुकर पोळे पुतळ्याच्या मागच्या बाजूला, ते कमांड सेंटरमध्ये तिथे कोणाला प्रवेश नाही, कारण ते सगळं ऑलरेडी बंद पडलेलं आहे. 2 वेळा त्याचं उद्घाटन झालं, अद्यापर्यंत काही सुरू नाहीये. आयुक्त वारंवार सांगतात आता सुरू होईल, नंतर सुरू होईल, वगैरे वगैरे. भाजपच्या मुंबईतील एका आमदाराचं ते काम आहे, कोणीही बोलायला तयार नाही. या कामाची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे वाढीव खर्चाच्या बाबतीमध्ये धो खर्च होतोय, त्याविषयी काहीच नाही. भ्रष्टाचार प्रचंड आहे, त्याविषयी काही नाही. मात्र शहरामध्ये टॅक्सपेअर, जे प्रामाणिक टॅक्सपेअर आहेत, त्यांचा 1 वर्षाचा टॅक्स थकला तर महापालिका ढोल वाजवत त्यांची वसुली करते. म्हणजे हे एक गमतीशीर प्रकार पहा. अशा प्रकारे संपूर्ण वाढीव खर्चांचे जर विषय काढले तर जवळपास 2,500 ते 3,000 कोटी रुपये या महापालिकेची लूट झालेली आहे. म्हणून विधिमंडळामध्ये विधानसभेचे 3ही आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे आणि विधान परिषदेमध्ये उमाताई खापरे, अमित गोरखे या 5ही आमदारांना माझं आव्हान आहे. या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी विधिमंडळात केली पाहिजे. प्रश्नोत्तराद्वारे करा, लक्षवेधी उपस्थित करा किंवा शून्यावर मध्ये उपस्थित करा, परंतु हे विषय तिथे उपस्थित करा. हे 5ही आमदार मला वाटतं कार्यक्षम आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यांना शहराविषयी आपुलकी आहे, आत्मीयता आहे, स्वच्छ कारभार असायला पाहिजे, हे त्यांचंही मत आहे. भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये 2017ला भाजपने दिलं होतं. अद्यापर्यंत ते पूर्ण झालं नाही. आश्वासन पूर्तीसाठी म्हणून तरी विधिमंडळामध्ये या विषयावरती विचारा. फक्त चिंचवड बटरफ्लाय उड्डाणपुलाचं निमित्त आहे. बाकी सगळे वाढीव खर्च जर काढले तर शहरवासियांची किती मोठ्या प्रमाणावर प्रशासन लूट करतंय हे जनतेसमोर येऊ द्या, करदात्यांना ते समजू द्या. एवढीच आत्ताची तळमळीची एक मागणी आहे. आणि हा विषय जनतेने सुद्धा मनावर घेतला पाहिजे. राजकीय कार्यकर्ते ज्यांना आगामी महापालिका लढवायच्या त्यांनी सुद्धा विचार घेतला पाहिजे. 8 प्रभाग कार्यालय आहेत. 8 प्रभाग कार्यालयामधून वर्षभरात जे जे खर्च केलेले गेले त्याची माहिती RTI खाली त्यांनी मागवली पाहिजे. वाढीव खर्चाचे प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये जे प्रचंड कागदोपत्री विषय आहेत, प्रत्यक्षात खर्च झालेला नाही, असे अनेक विषय आहेत. जर RTI खाली या कार्यकर्त्यांनी माहिती मागवली तर प्रशासनाची सुद्धा पळताभुई थोडी होईल. प्रशासनावरती कोणाचाही कंट्रोल नाही. किमान राजकीय कार्यकर्त्यांनी, माजी नगरसेवकांनी
ज्यांना या शहराविषयी तळमळ आहे, जागरूक नागरिकांनी या विषयावरती बोललं पाहिजे. अदरवाईज या महापालिकेची पुढच्या 5-6 वर्षामध्ये इतकी प्रचंड देणेदारी वाढणार आहे की टॅक्सपेअरचा पैसा तर पुरणार नाहीच. राज्य आणि केंद्र सरकारने कितीही मदत केली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. संपूर्ण महापालिका कर्जबाजारी होईल. म्हणून आताच लक्ष द्या. एक प्रकरण नाही, अशी शेकडो प्रकरणं आहेत. यादी फार मोठी आहे. हे फक्त एका प्रकरणाच्या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधतोय. ही लूट थांबवा, भ्रष्टाचार थांबवा. विधिमंडळात या विषयावरती महापालिकेच्या सर्व या प्रकरणांची सखोल चौकशीची मागणी करा आणि जनतेला न्याय द्या. बस इतकंच. धन्यवाद.